पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीमध्ये पूजा घातल्याचा दावा केला गेलाय। राहुल सातपुतेची पंढरपूर मंदिर समितीकडे ही तक्रार बघायला मिळते। राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीकडून ट्विट करत हा दावा केला गेलाय। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीमध्ये पूजा घातली असा दावा त्याच्याकडून केला गेलेला आहे। हे ट्विट त्याने केल्याचं बघायला मिळतंय। महत्त्वाची अपडेट, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीमध्ये पूजा घातल्याचा दावा केला गेलेला आहे। राहुल सातपुते अशा व्यक्तीने पंढरपूर मंदिर समितीकडे ही तक्रार केली आहे। तसं ट्विट त्याने केलेलं आहे आणि त्याने हा दावा केला। तुळशी पूजा सुरू होण्यापूर्वी जी आपण या सर्व गोष्टीची माहिती देत असतो ती आपण प्राधान्याने मराठीतून देत असतो, परंतु जी आता तक्रार प्राप्त झालेली आहे 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जी तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही। पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात, परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो। तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? गौरी, नक्कीच आपण पाहिलं तर पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना श्रीची विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून देण्यात येतात। यामध्ये श्रीची पूजेच्या वेळेस समावेश करून घेण्यात आलेले आहे। बुकिंग सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर भाविकांना पूजेची माहिती व्हावी व पूजेच्या अनुषंगाने सूचना देण्यासाठी प्राधान्याने मराठी व आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतून माहिती सूचना देण्यात येते। मात्र पूजेचे मंत्र हे व संस्कृत भाषेतूनच पठण करण्यात येते। यामध्ये पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नसल्याचं आपल्याला आता मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। गौरी, नक्कीच माऊली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघू शकतोय हे ट्विट केलं गेलेलं आहे आणि त्यावर मंदिर समितीकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे।